सावंत, मी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडून प्रभाग क्रमांक 5 कोकण ड मधून निवडणुकीला मी समोर जात आहे. 2026 हा निवडणूक फॉर्म्युला सोलापूर महानगरपालिकेचा अगदी योग्य सुरुवातीच्या महिन्यातच सुरुवात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेला शुभ निरोप देण्यासाठी मी ठामपणे प्रभाग क्रमांक 5 मधून जनतेच्या विकासासाठी, मी स्वतःसाठी नाही उभारलो, मी जनतेच्या विकासासाठी बाळासाहेबाचे विचार समोर घेऊन मी जनतेसमोर जाणार आहे. आता जे होते ते स्वार्थासाठी आहेत, परंतु मी गेले 30 वर्षे शिवसेनेचा एका निष्ठेनं काम करणारा मी एक शिवसैनिक आहे. ही मशाल पेटवून जर माझं भलवाईट झालं तर मी बाळासाहेबाला सांगेन की साहेब तुमच्यानंतर मी मशाल घेऊन तुमच्याबरोबर आलेला आहे. आणि जो उद्धव साहेबांनी माझ्यावर, शिवसेनेनं माझ्यावर एबी फॉर्म देऊन जो विश्वास दाखवला, त्या विश्वासाला मी कुठंही तडा जाऊ देणार नाही. आमच्या प्रभाग क्रमांक 5 मधल्या भाजी मार्केटचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, मूलभूत सुविधा असेल, हा मूलभूत माझा मुख्य निवडणुकीचा अजेंडा असणार आहे. यानंतर जे पुढं जे काय सर्व जाती धर्माला मी घेऊन जाणार आहे. मी एक शिवसेनेचा प्रामाणिक कार्यकर्ता आहे. प्रभाग 6 अपक्ष म्हणून मी गेले शिवसेनेच्या माध्यमातून 30 वर्ष प्रभाग 6मध्ये शिवसेनेचा मोठा वाटा 4ही नगरसेवक आणण्यासाठी केलेला आहे. आजही करणार आहे, उद्याही करणार आहे. भगव्याला कधीही मूठमाती देणार नाही. ज्या भगव्याच्या जीवावर आज उच्च पदं भोगून ज्या नगरसेवक पदाला कार्यकर्त्याला संधी द्यायला पाहिजे ती संधी डावलून स्वतःला संधी घेणाऱ्या, ज्या पक्षाला 4हीला गाफील ठेवलं, जनतेला गाफील ठेवलं, त्या पक्षाला जनता धडा शिकवेल. वाटत नाही 30 वर्ष निष्ठाच आहे आमची, अजून पक्षावर अजून बी आहे. निष्ठावंतावर अन्याय झालेला तर जनतेने त्यांना दाखवाव ना, निष्ठावंताला काय तुम्ही वागणूक दिली. ज्याच्याकडे बाबा बळ, पैसा आणि पद त्याचा गैरवापर जास्त आहे. हे जर 4 एबी फॉर्म निष्ठावंतांना मिळाले असते तर आज पक्षाची काय परिस्थिती असली असते? 4 सीट आली असते निष्ठेची. आपण पक्षश्रेष्ठींकडे काय मागणी करणार? आता पक्षश्रेष्ठीकडे राहिलेच नाही कोण. जी एवढी बी सगळी आहे ती पळून गेलीत. पक्षश्रेष्ठीला वालीच नाही. एक आश्वासक चेहरा म्हणून लहू गायकवाड यांच्याकडे बघितलं जातं. काय भूमिका राहिली यापुढे आपली? आता पक्षाचा आम्ही कुठलाही विचार न करता सध्या अपक्ष म्हणून आम्ही उभारलेला आहे आणि जनतेचा कौल सगळा माझ्या बाजूनं आहे. गेले 30 वर्ष मी एकनिष्ठेने सेवा करतो जनतेची. कुठलंही ॲडमिशन असो, कुठल्याही जनतेचा प्रश्न असो, त्या कामासाठी मी तत्परतेने असतो. निष्ठावंतांवर जर अशा प्रकारे अन्याय होणार असेल तर तुम्ही शिवसैनिक म्हणून शिवसेनेत काम करणार का? शिवसेनेत नाही काम करणार, मी जनतेसाठी काम करणार. इथून पुढची वाटचाल जनसेवेसाठी राहील. हां, शेवटच्या श्वासापर्यंत जनसेवा राहील. मतदारांना किंवा कार्यकर्त्यांना काय आवाहन कराल? आता आम्ही गल्लीत पूर्ण सगळे जेवढे आहेत मतदाराची मिटिंग घेऊन तिथं मतदार राजांचा निर्णय जे राहील त्याच्या आम्ही पाठीशी. जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट सुरेश गायकवाड. सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीकरता मी 9D प्रभाग क्रमांक यामधून मी निवडणूक रिंगणात आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मी उमेदवार आहे. माझं चिन्ह असणार आहे मशाल. निश्चितपणानं या अंधकारावरती, अज्ञानावरती आणि जे संविधानाची चिरफाड करतायत, संविधानिक हक्काला डावललं जातं आहे, अशांचा शिरच्छेद करण्यासाठी ही मशाल घेऊन मी सज्ज होतो. काय विजन आपलं असणार आहे? निश्चितपणानं सांगतो, सोलापूरच्या हा प्रभाग क्रमांक 9 हा कर्णिक नगर, रविवारपेठ, दत्तनगर आणि हा सगळा अतिशय वेगवेगळा असा मिक्स असणारा हा प्रभाग आहे. आणि ह्याच्यामध्ये नागरिकांच्या समस्या देखील वेगवेगळ्या स्वरूपाच्या आहेत. यामध्ये अनेकांचे अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारीचा प्रश्न आहे, त्याचबरोबर दिवाबत्ती, स्थानिक मूलभूत समस्या ह्या तर आहेतच, अंतर्गत रस्ते, त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विडी कामगार महिला असतील, त्यांच्या हाताला काम नाही, विडी कामगार महिलांचे प्रश्न आहेत. त्याचबरोबर स्मशानभूमी जी आहेत हिंदू, मुस्लिम आणि पद्मशाली समाजाची, त्याच्यावरती देखील दृष्टिक्षेप टाकण्याची गरज आहे. आणि मी विशेष करून ह्या प्राथमिक गरजाशिवाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी स्वाभिमानी पिढी कशी तयार होईल त्याच्यावरती विशेष काम करणार आहे. एक मॉडेल प्रभाग कसा असेल सोलापूर शहरातला तो करण्याचा मी प्रयत्न करणार आहे.
संविधानिक हक्काची जाणीव नागरिकांना करून देणं गरजेचं आहे. सोलापूर बार असोसिएशनच्या निवडणुकीनंतर आता आपण प्रत्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात उभे आहात. समोर सत्ताधारी आहेत, अपक्ष आहेत. काय आव्हान असेल? मला सर्वसाधारणपणे आव्हान तर मी कुठलं मानत नाही. आत्ता सध्या भाजपनं जी परिस्थिती आपण पाहिली असेल, कालच कायद्याची त्या संहितेची निवडणूक सगळ्या यंत्रणेची फज्जा कशी उडवली आणि जनता कोणत्या प्रकारे त्यांना विचारणा करते हे सगळ्याला सर्वश्रुत आहे. भाजपनं कुठल्याही प्रकारची एक वेगळ्या पद्धतीनं एक सत्ता कशी खेचायची, एक सत्ता पिपासू एक पक्ष निर्माण झाला आहे आणि सर्वसाधारणपणे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत, भाजपाचे मूळ जे कार्यकर्ते आहेत, त्यांना देखील आजही सतरंजा उचलण्याचंच काम ठेवलं आहे. त्यामुळे बऱ्याच गोष्टी आहेत, बऱ्याच अनुषंगानं ह्याच्यावरती भाष्य करता येण्यासारखं आहे. आम्ही त्या अनुषंगानं नंतर बोलत राहू, परंतु आज आमच्यासमोर कुठलंही आव्हान नाही. एक विकासाचे मुद्दे घेऊन कोणावरती टीका टिप्पणी करण्यापेक्षा आम्ही विकासाचे मुद्दे घेऊन जनतेसमोर जाणार आहोत. आणि निश्चितपणानं सांगतो, मी बार असोसिएशनचा अध्यक्ष होतो. वकिलाच्या प्रश्नावरती मी भांडलेलो आहे. मला जनतेच्या समस्याची जाणीव आहे आणि ह्या प्रभागातल्या सगळ्या समस्यांची देखील मी पडताळणी केलेली आहे. त्यामुळे मला निश्चितपणानं ह्या समस्यावरती कोणत्या पद्धतीनं त्या समस्या सोडवायचं याची जाणीव असल्यामुळं मी ह्या निवडणूक रिंगणार. खरं तर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गणेश वानकर यांनी स्वतः पक्षाचा AB फॉर्म स्वतःकडे घेऊन त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा AB फॉर्म भरल्याचं वृत्त आहे. काय सांगाल या बाबतीत? काय भाव? सर्वसाधारणपणे ह्या पक्षांतर्गत ह्या गोष्टी घडत असतात. अनेक आता केवळ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातच असं घडल्याचं नाही. प्रत्येक पक्षात, शहरातल्या प्रत्येक राज्यातल्या प्रत्येक महानगरपालिकेत वेगवेगळी प्रकरणं घडलेली आहेत. या ठिकाणी कोणत्या कारणामुळं वानकर बंधू या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात सोडून इतरत्र गेले ह्याची माहिती अजून मी घेतो आहे. आणि त्यांना जर जायचंच होतं तर AB फॉर्म स्वतःकडे का ठेवला असं? ते थोडं सर्वसामान्य जनतेला असेल, शिवसैनिकाला असेल, हे दुखावणारी भावनाच आहे. आम्हाला देखील खंत वाटली, परंतु हे असं व्हायला नको होतं. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष विचारधारेवरती उभारलेला पक्ष आहे आणि तो निश्चितपणानं प्रबळ ठरणारा पक्ष असताना महाविकास आघाडी अतिशय राज्यभरातलं चित्र पाहिलं तर कुठंही इतरत्र महाविकास आघाडी झाली नाही, परंतु केवळ आणि केवळ सोलापूरमध्ये झालेले आहे. मी त्याचं स्वागत करणार आहे. अशाही अवस्थेत काही लोक गेली, परंतु तो त्यांचा स्वतःचा प्रश्न असेल. काही स्वार्थापोटी गेले असतील, काही आणखीन त्यांचे काही वेगवेगळे मनसुबे असतील, परंतु निश्चितपणानं सांगतो, उरलेला जो शिवसैनिक आहे तो शिवसेना प्रमुखावरती, उद्धव साहेबावरती श्रद्धा ठेवून आहे. तो शिवसेनेची मशाल घेऊन तळपता राहील आणि तो निश्चितपणानं जिंकत राहील. आपला पॅनल नेमका कसा असणार? आपल्यासोबत आणखी उमेदवार संभावित कोण? मी स्वतः महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून मशाल चिन्ह घेऊन आहे. माझ्यासोबत दत्तूअण्णा बंडपट्टे हे काँग्रेसचे उमेदवार राहणार आहेत आणि त्यानंतर माकपच्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या 2 भगिनी आडम आणि वासम हे असणार आहेत. निश्चितपणानं सांगतो, आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीनं आमचं हे पॅनल तयार झालेलं आहे. सर्वसमावेशक आहे, सोशल इंजिनिअरिंग झालेलं पॅनल आहे. सगळ्यांना समस्याची जाणीव आहे. आडम मास्तर त्या ठिकाणी निश्चितपणानं तिथं काम केलेलं आहे. त्या परिसरात आमचंही स्वतःचं काम आहे. शिवसेना उपनेत्या सन्माननीय अस्मिता गायकवाड यांचं देखील त्या ठिकाणी प्राबल्य सातत्यानं आहे आणि जनमानसातली प्रतिमा म्हणून आमचं पॅनल ह्यावेळी निश्चितपणानं विजयी होईल, त्यात तीळ मात्र शंका नाही. Like, subscribe, click on the bell.